मी उपविभागीय कृषी अधिकारी कराड शरद दोरगे। आपण या पाणलोट क्षेत्राच्या बद्दल थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी संपूर्ण 50 बाय 20 मीटरच्या क्षेत्रामध्ये अविकसित पाणलोट 10 मीटर एरियामध्ये आणि बाकीच्या 40 मीटरच्या एरियामध्ये आपण विकसित पाणलोट दाखवलेला आहे। कमी पाऊसमानाच्या प्रदेशामध्ये बरंचसं क्षेत्र जे आपलं कोरडवाहू आहे, अशा कोरडवाहू क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी अडवणं आणि जिरवणं आणि तांत्रिकदृष्ट्या कृषी खात्याच्या जलसंधारणाच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना आहेत माथ्यापासून पायथ्यापर्यंत, उदाहरणार्थ लूज बोल्डर असतील, CCT असतील, डीप CCT असतील, मधल्या भागामध्ये जी काही नालाबंडिंगची कामं, पाझर तलावाची कामं आणि त्यानंतर खालच्या बाजूला आपण साखळी सिमेंट बंधारे या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणलोट विकासाची कामं केलेली आहेत। शासनाच्या विविध योजना जर एकत्रितरित्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या तर अशा पद्धतीचा समग्र शेती पद्धतीचा विकास होऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी की उपलब्ध पाणी देखील काटकसरीने जर वापरलं आणि पिकाच्या गरजेनुसार जर पाणी वापरलं तर त्याचा निश्चितपणे त्या पिकाला फायदा होऊ शकतो, उत्पादन वाढू शकतं आणि शेतकऱ्याची आर्थिक प्रगती कशी होऊ शकते अत्यंत या पाणलोटामध्ये सगळे बारकावे दाखवलेले आहेत। जेवढं काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये आमच्या कराडच्या उपविभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे याच्या मन लावून काम केलेलं आहे। केंद्र सरकारची जी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा जी आहे त्याच्यामधून एकात्मिक पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा बऱ्याच राज्यांमध्ये बराचसा निधी दिलेला आहे। त्याचबरोबर राज्य शासनाचं देखील साखळी सिमेंट बंधाऱ्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निधी आहे आणि या सर्वांचा ताळमेळ घालून लोकांच्या सहभागानं आपण ही पाणलोट विकासाची कामं करतोय आणि लोकांना ह्या याच्यातून मेसेज जातोय। या पाणलोटातून बऱ्याचशा ठिकाणी आता शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की आमचे देखील गाव असं होऊ शकतं, हे प्रत्यक्षात लाईव्ह मॉडेल पाहिल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे।